लक्ष्मण, मी सगळं उभं करताना काय काय खस्ता खायला लागल्या त्याची कल्पना आहे का त्याला? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय हा. वेळोवेळी कान पकडून याला समजून सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं, पण नाही, आपण सगळे त्याचे लाड करत राहिलो. भाऊ तो तो शिकतोय हळूहळू. काका अरे मान्य आहे तो हळूहळू शिकतोय, पण भाऊंसारखं जमायला नको का त्याला? आता समाजात भाऊंना किती मान आहे. एक जबाबदार आणि सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत ते. आणि आशू, तुला हे सगळं कळायला हवं. हो, म्हणजे मी भाऊंच्या खूप काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी जर भाऊंचा मुलगा असतो तर मी नक्कीच त्यांच्या मागे सावलीसारखा उभा राहिलो असतो. ठीक आहे भाऊ, तुम्ही म्हणताय तर खरंच माझं काहीतरी चुकत असेल. मी करतो इम्प्रूव्हमेंट्स माझ्या आयुष्यात. I'll work on myself. आई येतो. अरे नाश्ता आशू, खाऊन जा. आशू आशू गेला ना उपाशी तो. झालं समाधान तुमचं? जाऊ दे, काही बिघडत नाही, येईल तो परत. आणि तसाही तो मोठा झालाय, लग्न करतोय आपण त्याचं. सगळ्या गोष्टी त्याला समजायला हव्यात. काय झालं? असं अपसेट का दिसतोयस? अपसेट नाही आहे आशू, आपलं लग्न जरी झालेलं नसलं तरी मी तुला चांगलंच ओळखते. काय झालंय सांग मला. मला ना करिअरचं टेन्शन आलं. काय असायला काय झालं यार? अरे आशू, करिअर कसलं? तुमची स्वतःचीच कंपनी आहे ना. दिव्या, तेवढं सोपं नाहीये ते. आता भाऊंनी इतक्या कष्टाने कंपनी उभी केली आहे. त्यांचा असा विचार आहे की ते मला हँड ओव्हर करतील. त्यांनी मला कंपनी हँड ओव्हर केल्यानंतर त्यांनी जे कमवून ठेवलंय, त्यांना जितकं रिस्पेक्ट आहे समाजात, त्यांनी जे जे काम केलंय त्याच्या पावलावर पाऊल मी ठेवू शकेन का नाही हे मला माहित नाहीये. आणि जरी मी हे करू शकलो तरी कसं करू शकेन? भाऊंना माझ्याकडनं अपेक्षा आहेत भरपूर. माझ्या घरच्यांना सुद्धा माझ्याकडनं खूप अपेक्षा. मला थोडं टेन्शन आलंय. आणि मला असंही वाटतंय की समजा मी हे सगळं नाही करू शकलो तर पुढे काय? दुसरं कोणाला सांगता येत नाहीये म्हणून हा याचं दुःख मला येऊन सांगतोय. मी काय हे सगळं ऐकायला आले का इथे? दिव्या, कसला विचार करतेस? आशू, अरे तुमची एवढी प्रॉपर्टी आहे ना, मग शेवटी ती तुलाच सांभाळायची आहे. तू वारस आहे या सगळ्या प्रॉपर्टीचा, मग अशी कारणं देऊन कसं चालेल? नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, बट द थिंग इज की खरं सांगू का, मला या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये. म्हणजे घर सोडावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतः काहीतरी करून दाखवावं असं मला वाटतं. काय बोलतोय? यांनी जर घर सोडलं तर सगळं संपेल. ते घर, दागिने सगळं हातातून जाईल. दिव्या, आशू, अरे असा विचार करून कसं चालेल? तू चॅलेंज म्हणून घे ना सगळं. मला माहितीये तू करू शकतोस, तू खूप टॅलेंटेड आहेस, पण असं घर सोडायचा विचार नको करूस. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपली काही स्वप्न असतात ना. आणि प्लस मला ना ते कामाचं प्रेशर आहे ते आता भाऊंकडनं पण थोडंसं जाणवायला लागलंय. आय डोंट नो, मे बी आज जे झालं ते चांगलं असेल. पण काय स्वप्न? मला नाही कळत. अरे तू प्लीज. इट्स ओके, जाऊ दे. मी ना तुला उगाच माझ्या बोरिंग लाईफ विषयी सांगतोय, काहीच गरज नाही त्याची. एनिवे, तू मला तुझ्याबद्दल सांग ना.
काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. याला प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. याला आतापर्यंत सगळ्या गोष्टी हातात मिळत आल्या, त्यामुळे याला कशाची किंमतच राहिलेली नाहीये. याला कष्टच करायला नको आहे. काय रे लक्ष्मण, आपण ही कंपनी उभी करत असताना काय खस्ता खाल्ल्यात हे याला माहिती आहे का? सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय हा. वेळोवेळी कान पकडून याला समजून सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं, पण नाही, आपण सगळे त्याचे लाड करत राहिलो. सीता, सीता, तू अजून नाराज आहेस का? हो, ज्या प्रकारे तुम्ही आशुशी आज बोललात ना, मला नाही पटलेलं. सीता, तू मला एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर. 2-3 वर्ष झाली तू आता ग्रॅज्युएट हो, पण अजूनही तो त्या कामाकडे सिरियसली लक्ष देत नाहीये. एवढ्यात त्याचं लग्न होईल, तेव्हाही जर तो असाच वागला तर काय करणार होत आपण? त्याला प्रेमानं आजवर किती वेळा समजावून सांगितलंय, बघितलंयस तू? पण म्हणून काय एवढं चिडायचं? सीता, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्याला हे सगळं समजायला हवं. बाकीचं जाऊ दे, त्यांना आता जबाबदारी घ्यायला नको. आणि हे सगळं उभं केलंय कुणासाठी? त्याच्यासाठीच ना. मग त्याला कळायला नको. आणि हे सगळं त्यांनी समजून घेतलंच पाहिजे. आणि यावेळी तू मला माफ कर. यावेळी म्हणजे? यावेळी मी त्याच्याशी अत्यंत कठोर वागणार आहे. अजिबात त्याला सूट देणार नाही. अहो, पण पोर न खाता गेला म्हणजे काळजात चर्र झालं. सीता, काळजी करू नकोस. मी मांज्याला फोन केला होता. मांजा त्याला जेवायला घालेल आणि घरी घेऊन येईल. मांजा नेहमी त्याच्या सोबत असतो, अगदी सख्या भावासारखा. काळजी करू नकोस. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर होईल सगळं, पण असं वागू नका परत त्याच्याशी. खरंच सांगते. नाही वागणार. पण हे बघ, यावेळी तू नक्की सुधारेल. आशू तसा समजूतदार मुलगा आहे. त्यानं जरा शांतपणे विचार केला तर त्याला माझा मुद्दा कळेल. चल बरं, सगळे तुझ्यासाठी थांबलेत. चल. मला भूक नाही. आशूने सुद्धा खाल्लं असेल की नाही कोणास ठाऊक. मांजा त्याच्या बरोबर आहे. चल 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 चल. आशू, अजून किती वेळ असा उभा राहणार आहे? चल घरी जाऊ. चल. मला घरी जायची इच्छा नाहीये मांजा. मी गाडी चालवतो, तू बस. दे चावी दे. बरं, दिव्याला भेटला का? सांगितलं तिला सगळं? सांगितलं. काय बोलली? काय बोलणार? म्हणजे मला ना फ्रस्ट्रेशन आलंय. फ्रस्ट्रेशन आलंय सगळंच. एवढं कसलं फ्रस्ट्रेशन आलंय तुला? भाऊंच्या ना खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून, आणि त्या पूर्ण करू शकेन का मी हे मला माहित नाही. आणि माझ्या काय अपेक्षा आहेत हे कोणाला ऐकूनही घ्यायचं नाही. आशू आशू, ऐक, तू खूप टेन्शन घेतो. तू फक्त काम कर ना आणि तुझ्या पद्धतीने कर. काही इश्यू नाहीये. लोडचा प्रश्न नाहीये रे. अरे, माझी काही स्वप्न आहेत. मलाही काही गोष्टी बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत. माझ्याही काही आयडियाज आहेत आणि मला कोणाशीच बोलता येत नाही. हा त्यातला एक. आशू, ऐक ना, तू खरंच जास्त विचार करतो. आणि कुणाला सांगू म्हणजे आम्ही नाही होत की? आशू, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये की आपल्या आयुष्यात ही अशी फॅमिली आहे. फार नशिबाने मिळते अशी फॅमिली. आणि भाऊ चिडले तर काका समजावेन ना त्यांना. तू का लोड घेतोय? राहू
राहून राहून ना मला भाऊंचा चेहरा येतोय डोळ्यासमोर. जे काही चिडलेत सगळ्यांसमोर माझ्यावरती. असू एक विचारू का? तुला चिडलेले भाऊ दिसत आहेत, पण कायम तुझी काळजी घेणारे भाऊ नाही दिसत का? आणि आता हे मी तुला सांगायला हवं का? भाऊ कायम आपल्या चांगल्याचाच विचार करतात. आता हेच घे की मी कोण कुठला, पण देसाई कुटुंबाच्या घराचं दार कायम माझ्यासाठी उघडं असतं. एक दिवस जरी मी दिसलो नाही ना तरी भाऊ लगेच कॉल करतात. भाऊ काय सीताई काका काकू सगळेच आपले मानतात. पप्पांना जाऊन आता 20 वर्ष झाली. गेले 20 वर्ष भाऊ आमच्या कुटुंबाचा सांभाळ करतायत. फक्त सांभाळ नाही करत तर आपलं मानतायत. हो की नाही? हे जाऊ दे ना मांजा, उगाच कशाला इमोशनल होतो. इमोशनल नाही रे ते. पप्पांची आठवण आली की होतं कधी कधी असं. अशू पप्पांना मला कायम सांगायचे, भाऊंनी खूप मेहनत करून 18 तास काम करून हे सगळं उभं केलं. मला नाही वाटत भाऊ तुला कशासाठी तरी थांबवते. हा फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की जे करशील ना ते जबरदस्ती नको, तर जबाबदारी नको. मला माहितीये की भाऊ जे काही म्हणतात ते माझ्या चांगल्यासाठीच असतं. कळतंय ना? मग झालं रे. अरे मित्र गेला म्हणून 20 वर्ष त्याच्या फॅमिलीला सांभाळणारे भाऊ, त्यांच्या स्वतःच्या मुलाला काय वाटतंय काय हवंय हे त्यांना कळणार नाही. म्हणून किती चिडलास ना तरी चुकूनही भाऊंच्या हेतूवर शंका घेऊ. बरं आशू ऐक, सीताई खूप टेन्शन मध्ये, आपण घरी जाऊया. हवं तर बाहेर जाऊ आणि मग खाऊ. ऐक ऐक चायनीज खाऊया, तुझा मूड चांगला होईल. बरोबर म्हणतोयस तू. एक आता भीती वाटते म्हणून उडी मारत नाही, पण एकदा उडी मारली की सगळं होईल सॉर्ट. मी भीतीपोटी उडीच घेत नाही ना. परफेक्ट. हा, आणि आता या क्षणी चायनीज खाल्लं की लगेच सॉर्ट होईल. चल आपण निघू. सर हा, मला एका गोष्टीचं नवल वाटतं यार. मी या सगळ्या गोष्टी दिव्या बरोबर शेअर केल्या, पण तिला समजलंच नाही काही. एक कदाचित तिला लक्षात आलं नसेल तुला काय म्हणायचं. कदाचित. एक आशू ऐक, आता तुमचं नातं सुरू झालं, थोडा वेळ दे. हे मला खात्री आहे की एक दिवस येईल की तू न सांगता दिव्याला कळेल तुला काय म्हणायचं. कन्फर्म आहे की आशू. पण आत्ता आपण चायनीज नाही खाल्लं ना तर मला तुझा राग येईल. चल चल निघू. चल चल. चावी मी चाल. चाललंय? बाहेर या, बाहेर या. हॅलो चंदन, तू हेलो, तुम जहाँ हम वहाँ. काय मूर्खपणा आहे हा. दिव्या, आय एम सो सॉरी. पण अगं तू फोन पण उचलत नव्हतीस, तू भेटायला पण तयार नव्हतीस. मग माझ्याकडे काय ऑप्शन होता दुसरा, सांग ना. यू नो आय लव्ह यू राईट. मला खूप गोष्टी सांगायच्यात तुला. मी ना हे सगळं परत परत ऐकून कंटाळली. तू नको बोलूस, हे सगळं वीट आलंय मला. असं नको करूस दिव्या. तुला माहितीये मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मी जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी आणून ठेवीन. आशू काय आणि हा काय, ह्यांना फक्त प्रेम प्रेम एवढंच बोलता येतं. पण आज आशू जे बोलला, जर खरंच त्याने घर सोडलं तर माझं अवघड होईल. चंदनची कॉन्टॅक्ट मध्ये राहायला काही हरकत नाहीये म्हणा. ठीक आहे, पण इथे नाही, मला एसीत बसायचंय, भूक खूप लागली.
अगं एवढंच ना. डोंट वरी, तू म्हणशील तिथे जाऊ, तू म्हणशील ते खाऊ. ओके चल. थँक्यू. एक्सक्यूज मी. जी मॅम. वन ऑरेंज ज्यूस. जी मॅम. तुला काय हवंय? नथिंग, जस्ट वॉटर. ओके मॅम सर. सो काय बोलायचं होतं तुला? हे बघ दिव्या, तुझं चिडणं, तुझा रागराग करणं हे साहजिकच आहे, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण मला तुला काय सांगायचं ते एकदा नीट समजून तरी घे प्लीज. ठीक आहे, समजून घेते. मला आधी सांग, तू घरी कधी सांगणार आहेस तुझ्या? एकच पाढा का वाचतेस तू दिव्या? अगं ऐकून तरी घे माझं काय म्हणणं आहे. हे बघ, आपल्याबद्दल मी माझ्या आई बाबांना सांगणारच आहे, त्यात काहीच वाद नाही. तोपर्यंत तुम्हाला भेटणं बोलणं बंद नको करू, एवढीच अपेक्षा आहे. दिव्या, मी किती केलंय ग तुझ्यासाठी, अजूनही प्रयत्न करतोय. हे बघ, पैसा सगळ्यांकडेच असतो, पण तू मला सांग की तुला एवढा समजून घेणारा, तुला काय हवं काय नको ते नेहमी बघणारा माझ्यासारखा दुसरा मिळेल का तुला? हे अगदी खरंय. आशूला एवढ्या दिवसात कधीच कळलं नाही मला काय हवंय, मी काय विचार करते. त्याला सांगावंही लागत नाही. हे बघ, तू असं काही बोललास की मला पुढे काय बोलायचं कळतच नाही. वेटर, दिव्या मुलगी इथे काय करते? तरी मला वाटतच होतं या मुलीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण हा मुलगा काय याच्यासोबत? नीट चेहरा सुद्धा दिसत नाही. एक मिनिट. आता हा पुरावा पुरेसा आहे माझ्या लाडक्या आशूचं लग्न मोडण्यासाठी. बिचारी आई. आई, आता तुझ्या घरची लक्ष्मी कधीच येणार नाहीये तुझ्या घरी. दादा, वहिनीने आपल्याला थांबायला कशाला लावलंय? तुला ते मलाही माहिती नाही, ती आल्यानंतरच कळेल. सुहास, एक मिनिट. अरे सुहास, मी तुम्हाला आज जी न्यूज सांगणार आहे ना, ती ऐकून तुम्हाला इतका आनंद होणार आहे ना, एवढं भारी वाटणार आहे ना. काय असं बघताय काय माझ्याकडे? अरे, आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आज. भाऊनी लग्न मोडलं? भाऊ करणार आहेत हे? आपल्यालाच करायला लागणार आहे ना. अगं मग नक्की काय झालंय? अरे तेच तर सांगते ना. मी आज दिव्याला एका मुलाबरोबर बघितलं कॅफेमध्ये. काय? आणि ती ज्या प्रकारे त्या मुलाशी बोलत होती ना, त्यावरून तो मुलगा फक्त तिचा मित्र आहे असं काही वाटत नाहीये मला. मॅटर काहीतरी वेगळं आहे. सांगतेस काय? अगं मग चल ना, आपण भाऊंकडे जाऊ, त्यांना हे सगळं सांगू, मग ते लग्न मोडतील. हे असं जाऊन सांगितलंस ना तर पहिली गोष्ट ते आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती दिव्या जितकी मूर्ख वाटते ना तेवढी नाहीये ती. हुशार आहे खूप. आणि कधी तो प्लॅन आपल्यावर फिरवून आपल्यालाच फसवेल ना तुला कळणार पण नाही. त्यामुळे जरा सुहास तू. प्रिया, किटू डार्लिंग बोलते अगदी बरोबर आहे. ते दिव्याचं बिंग फोडण्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग शोधायला लागणार आहे. सुहास, अरे मी मार्ग ऑलरेडी शोधलाय. काय? त्या मुलाचा फोटो मी काढलाय.
फक्त तो मुलगा कोण आहे, कुठे राहतो, काय करतो हे तुला शोधून काढावं लागेल. आणि ते शोधून झाल्यानंतर त्या मुलाला आपण आपल्या बाजूने फिरवून देऊ. वा किटू डार्लिंग, तू एकदम हुशार निघालीस. म्हणजे आता फायनली हे लग्न मोडणार. येस ऑफकोर्स. हो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, या प्लॅन बद्दल कुणाला काहीच खबर लागता कामा नाही.